बैलांनी चाललेलं स्वयंचलित जुगाड केलेला आहे आपण. जुगाड़ जुगाड़ जुगाड़, ये जुगाड़ पे दुनिया कायम है. कीजिए हमारे चॅनल. सूरज भाऊ, हे चालवताना काही हात दुखते का? अनिकेत भाऊ, मी आता तुम्हाला खरं सांगतो. हे आपण ही मशीन चालवत आहे, बिना बैलांनी चालून पाहिली मग अशी, तर खूप त्रास गेला मला. आता खूपच म्हणजे त्रास नाही जाऊन राहिला आणि काहीच नाही. धक्का मारायचं काही काम नाही आहे. बैलाच्या सहाय्याने सगळं काही होऊन राहिलं. आपल्याला फक्त हँडल करावं लागतं. एका दिवशी तरी किती टोकन होऊन जाईन? एका दिवशी पूर्ण आमचं 6 एकर होऊन जाते ना आता. पण तुम्ही आता 6 एकर करणार का पूर्ण? नाही, आता आम्ही उद्याला करतो. आता हे एवढं जे वावर दिसत आहे, हे एवढ्यावर तुम्ही किती वेळात केलं आहे टोकन? आम्ही हे पूर्ण फक्त 1.5 ते 2 तासामध्ये आमचं पूर्ण झालं एवढे टोकन. म्हणजे असं म्हणता येईल का बैलाच्या स्पीडवर? बस. हो का? आता हे तुमची जे बी आहे ते कितीच्या अंतरावर पडून राहिली टोकन यंत्राची? आता दादा, आम्ही हे मशीनची जे सेटिंग आहे हे आम्ही दीड फुटापर्यंत केलेली आहे. जे 2 बियातलं अंतर जे राहील ते 1.5 फुटावर जाईल. आणि एका टायमाला एकच बी पडणार का? हा, एका टायमाला एकच बीची आम्ही सेटिंग केलेली आहे जशी मशीनची. आता पडल्या तर कधी बीचं जर साईज लहान मोठी असेल तर ते होऊ शकते, कदाचित दोन्ही करू शकते. नाहीतर आम्ही एकची सेटिंग लावलेली आहे या मशीनमध्ये. आणि आमचं जे अंतर आहे ते 2 दाते बंद केले आम्ही. 2 दाते? म्हणजे एका दातातलं अंतर जे 2 दातातलं अंतर 5 इंचचं आहे. तर आम्ही मनात 2 दाते बंद केले आहे आणि 15 इंचावरती जे आहे टाकत आहे. म्हणजे 1.5 फुटापेक्षा थोडं कमी म्हणता येईल. जवळपास 1.5 फुटापेक्षा कमी समजा. आता तुमच्या इकडे एक पण पाणी नाही झालं आहे, तुम्ही कोड्यामध्ये पेरत आहे, टोबत आहे का? हो दादा, आम्ही कोड्यामध्येच टोपता. हो, सॉरी टोबत आहे. म्हणजे पाण्याची वाट कोण नाही पडली सर तुम्ही? आता कुठपर्यंत आम्ही वाट पाहायची दादा? पुन्हा जून महिना चालला, जुलै लागून राहिला. कधी दिवाळीकडे पेरायचं का आम्ही, टोबायचं का? नाही, पण अजून आम्ही ठरवून टाकलं. पाहू म्हटलं, पाणी येईल समोर मागं पुढं होणार नाही, पण टोबून द्यायचं बा. मजा येऊन राहिली तुम्हाला? आणि खूप खुश आहोत दादा. ह्या मशीनच्या सहाय्याने आम्ही खूप खुश आहोत. काही बाया लावायचं काय काम नाही आहे, जास्त पैसा द्यायचं काम नाही आहे. बाया किती लागल्या असत्या? तर बाया किती लागल्या असत्या? आता एवढा विचार करा तुम्ही, आम्ही 6 एकर शेतासाठी जवळपास 8 बाया लागल्या असतात. प्रत्येकी 200 ते 250 रुपये रोज मागितला असता. आता विचार करा की 2000च्या जवळपास तो गेले असते. आणि पाहिली ती मशीनची दुसरी झाली तर आमची 6,500ची मशीन झाली. आणि या मशीनला काही होत नाही, ती गॅरंटी आहे. आम्ही चणाही पेरू शकतो आणि सोयाबीन पेरू शकतो आणि पीक पण लावू शकतो कॉटनची. आता पहिले जेव्हा हाताने धकलाच होतं तेव्हा वर्षामध्ये आमचा पैसा वसूल होते. होऊन जाईल का? हो, बिलकुल होऊन जाईल. आता आमची शेती पाहिजे थोडी 20-25 एकराची शेती आहे. काही मक्याची आहे, घरची 10-12 एकर आहे. होऊन जाते तर आमचा पैसा वसूल एका वर्षात होऊन जाते या मशीन. हो का? आणि त्रासाचं काही काम नाही असं, फक्त धरून चालणे. फक्त धरून चाललं काम. ठीक आहे, धन्यवाद दादा. टाटा.